we are starting a new chapter of SSC Maths 1, that is Algebra, Unit number 3, Arithmetic Progression. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. काय असतं अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील ते पण आपण पाहणार आहोत. पहिले आपण सुरुवातीला बघूया चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओव्हरऑल जर का आपण याचं लुक बघितलं तर हा अतिशय सोपा हा चॅप्टर आहे. फक्त काही कन्सेप्ट जे कन्फ्युजिंग आहेत ते जर का आपल्याला त्याचं कन्फ्युजन जर का दूर झालं तर अतिशय सोपा असा हा चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपण या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहणार आहोत. यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो आहे सिक्वेन्स. मुलं याच्यामध्येच कन्फ्यूज होतात. नक्की सिक्वेन्स म्हणजे काय हेच लवकर मुलांना डिफरन्शिएट करता येत नाही की सिक्वेन्स म्हणजे काय आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. तर आज आपण हे सिक्वेन्स डिटेल बघणार आहोत सुरुवात याची. नेक्स्ट पॉइंट जो आहे हा आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे काय रिलेशन आहे सिक्वेन्सचं आणि अरिथमेटिक प्रोग्रेशनचं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. एकदा तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय माहिती झालं की त्यानंतर पुढचा याच्याशीच रिलेटेड जो पॉइंट आहे तो आहे nth टर्म ऑफ एन एपी. सिक्वेन्स म्हणजे काही विशिष्ट नंबरचं अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि या अरेंजमेंट केल्यानंतर याच्यातला nth टर्म म्हणजे कुठला तरी एक विशिष्ट टर्म कोणता आहे, त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे. अतिशय सोपा असा हा तिसरा पॉइंट आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी. पहिले जे एपी चे काही विशिष्ट नंबर्स घेतले त्याच्यापैकी त्यांची जर का सम करायची असेल तर तो पुढे काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजेच अप्लिकेशन ऑफ एन एपी. अप्लिकेशन म्हणजे याचा वापर कुठे केला जातो, थोडक्यात वर्ड प्रॉब्लेम्स. अशा प्रकारे या अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरचा आपण ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. आता आपण पुढे जाऊयात नेक्स्ट पहिल्या पॉइंट कडे, सिक्वेन्स. बघूयात काय आहे नक्की सिक्वेन्स म्हणजे काय आहे. डेफिनेशन घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो आहेत की कशाला सिक्वेन्स म्हटलं जातं. हियर द डेफिनेशन इज द सिक्वेन्स ऑफ अ नंबर, द सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर. काही नंबर्स दिलेले असतात आणि या नंबर्सचं काही विशिष्ट पद्धतीने त्या नंबर्सची मांडणी केलेली असते. त्या नंबर्सला म्हटलं जातं सिक्वेन्स. मग ती अरेंजमेंट कशी पण असो, काहीतरी विशिष्ट एक रूल दिलेला जात असतो आणि त्यानंतर त्या नंबर्सची अरेंजमेंट केल्या जाते. फॉर एक्झाम्पल आता मी एक छोटा एक सिक्वेन्स देतो तुम्हाला. काही नंबर्सचे अरेंजमेंट करतोय. 1 2 3 4 डायग्राम मध्ये दिसतच आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे घेतोय मी 5. तर हे अशा प्रकारचे जे नंबर्स आहेत हे यांची जी मांडणी केलेली आहे ही मांडणी, या नंबर्सची मांडणी, याला सुद्धा आपण म्हणू शकतो सेट. सो द सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं की डेफिनाइट ऑर्डर म्हणजे काय काय कसं केलेलं आहे. सिंपल आहे. 1 मध्ये 1 ऍड केलेला आहे, त्याच्यानंतर 2 मध्ये पुन्हा 1 ऍड केलेला आहे, 3 मध्ये 1 ऍड केल्यानंतर 4 येतोय, 4 मध्ये 1 ऍड केल्यानंतर 5 येतोय. की अशा प्रकारे काही नंबर्सची डेफिनाइट ऑर्डरनी अरेंजमेंट केली आहे, म्हणून या प्रकारच्या याला म्हटलं जातं सिक्वेन्स. तुमच्या लक्षात आलं असेल. अजून एक एक्झाम्पल घेतोय. यामध्ये बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये 11 14 17 20 अँड सो ऑन, या अशा प्रकारचे काही आपण नंबर्स बघतो आहे ज्याच्यामध्ये 11 मध्ये जर का आपण 3 ऍड केलेत, कुठेतरी ऍड केलेला मी +3,
तर त्याच्यामध्ये येत आहे 14. 14 मध्ये पुन्हा 3 ऍड केल्यानंतर येणारा आन्सर येत आहे ते 17. 17 मध्ये पुन्हा जर का ऍड केलेले आहे 3 तर अशा प्रकारे 20 येणार आहे. म्हणजे ह्या नंतरचा जो कोणता टर्म्स असेल त्याच्यामध्ये जर का आपण 3 ऍड केला तर याच्यापासून येणारं जे आन्सर असणार आहे ते 23. अशा प्रकारे या नंबर्सची डेफिनेट ऑर्डरनी म्हणजे ह्याच्यामध्ये 3 ऍड केली याला म्हणतात डेफिनेट ऑर्डर. 3 ऍड केल्यानंतर हा या नंबरचा सेट तयार होतो म्हणून याला सुद्धा सिक्वेन्स म्हटला जातं. पुढे अजून एक एक्झाम्पल घेतोय. समजा हा याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल मला जर का घ्यायचं असेल तर या इथे आहे 1. त्यानंतर पुढे घेतोय मी 4. त्यानंतर 9. तुमच्या लक्षात आलंच असेल की काहीतरी विशिष्ट अरेंजमेंट केलेली आहे या नंबर्सची आणि ही अरेंजमेंट कुठली आहे याला डेफिनेट ऑर्डर कोणता दिलेली आहे तर जे आपण नंबर्स घेतलेत सुरुवातीचे नॅचरल नंबर सपोज या नॅचरल नंबर्सचे स्क्वेअर आपण या नंबर्स या अरेंजमेंट मध्ये बघतोय म्हणजे याला सुद्धा सिक्वेन्स असं म्हटलं जाते. लक्षात घ्या. सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर. हेच एक महत्वाचं सिक्वेन्स म्हणजे काय. सो 1 4 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर. 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर. 3 म्हणजे 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16. 5 चा स्क्वेअर 25. म्हणजे थोडक्यात हे जे काही नंबर्स आहेत हे सगळे दिलेल्या म्हणजे कन्झिक्युटिव्ह नंबर्सचे स्क्वेअर्स आहे. कन्झिक्युटिव्ह नंबर्सचे स्क्वेअर म्हणून आपण याला अशा प्रकारच्या नंबर्सच्या अरेंजमेंटला सिक्वेन्स असं म्हणू शकतो. लक्षात घ्या. या 25च्या ऐवजी मी जर का सुरुवातीला 36 लिहितो यांच्यामध्ये जर का मी 36 लिहितो आणि त्याच्या नंतर परत 25 नंबर्स असेल सो दिस इज नॉट वेल ऑर्डर्ड नंबर्स. म्हणजेच मग याला मला असं म्हणता येईल की इट इज नॉट अ सिक्वेन्स. 1 4 9 16 36 आणि नंतर 25. सो इट इज नॉट अरेंज इन अ प्रॉपर ऑर्डर. सो इट इज नॉट अ सिक्वेन्स. लक्षात घ्या फरक काय आहे. सिक्वेन्स नेमका कोणता म्हणणार आहे आपण कोणता सिक्वेन्स नाहीयेत. अजून एक जर का मी डिफाईन केलंय तुम्हाला तर या इथे अजून एक नंबर घेतोय तुमच्या लक्षात येईलच. 2 नंतर 6 पुढे येतोय हे 12 नंतरचा नंबर जो दिसेल तो आहे 20 त्यानंतर आहे 30 त्याच्यानंतर पुढे येतोय हे 42. येस इट इज ऑल्सो नोन ॲज अ सिक्वेन्स. वाय करा विचार. ही सुद्धा एक नंबरची विशिष्ट अरेंजमेंट केलेली दिसते तुम्हाला. आता याच्यामध्ये सुरुवातीला 2 प्लस याच्या 2 आणि 6 यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा दिसतोय तुम्हाला 4. त्याच्यानंतर 6 प्लस म्हणजे आता बघा या इथे याच्यानंतर मी पुढे ऍड करतो हे 6. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये 8 ऍड केले 12 आणि 20 यांच्यामध्ये 8 ऍड केलेले दिसत आहेत. 20 आणि 30 याच्यामध्ये आपण ऍड केलेले आहेत 10. त्याच्यानंतर पुढे 12. म्हणजे थोडक्यात या नंबरची अरेंजमेंट कशी केलेली आहे 4 6 8 10 12 14 या प्रकारचे ऍड केल्यानंतरचा हा जो तयार होतोय याला आपण म्हणतो सिक्वेन्स. किंवा याला इव्हन आपण अशा पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो. हे जे नंबर्स घेतलेत आपण या इथे तुमच्या लक्षात येईल की मी अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो 1 चा स्क्वेअर प्लस 1. आलं लक्षात. हे आहे 2 म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 1. याला मी लिहू शकतो 2 चा स्क्वेअर प्लस 2. याला लिहिता येईल मला 3 चा स्क्वेअर किती 9 प्लस 3. 3 चा स्क्वेअर प्लस 3. म्हणजे अशा प्रकारे हे जर का पुढे घेतलेत तर याला आपण म्हणू शकतो कुठेतरी n नंबर्स घेतले जे की नॅचरल नंबर्स आहेत त्यांचा स्क्वेअर करायचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये तोच नंबर हा ऍड करायचा आहे. हे झाले त्याची डेफिनेट ऑर्डर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. म्हणजे याला सुद्धा आपण सिक्वेन्स असं म्हणू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की सिक्वेन्स म्हणजे काय आहे. जर तुम्हाला सिक्वेन्स माहिती असेल तर आता आपण पुढे घेऊयात पुढचा पॉइंट. इन अ सिक्वेन्स a particular number is written at particular position.
विशिष्ट पद्धतीनेच तो नंबर लिहिला गेला. मी तुम्हाला आता सांगितलंय की जेव्हा मी आता सगळ्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर लिहितोय, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, पण त्याच्यानंतर मला 5चा स्क्वेअर लिहायचा होता. त्याच्याऐवजी जर का मी 6चा स्क्वेअर पहिले लिहिला आणि नंतर जर का 5चा स्क्वेअर लिहिला तर त्याला सिक्वेन्स म्हणता येत नाही. देअरफॉर इन अ सिक्वेन्स अ पर्टिक्युलर नंबर इज रिटन ॲज पर्टिक्युलर पोझिशन. सेकंड पॉइंट बघा, इफ नंबर्स आर रिटन ॲज A1, A2, A3, A4, असं जर का ते नंबर्स कुठल्या पद्धतीने लिहिलेला असेल की डेफिनेटली A1 म्हणजे पहिलाच नंबर असला पाहिजे, इथं A2 हा सेकंड नंबर असायला पाहिजे, A3 हा थर्ड नंबर असायला पाहिजे, आणि अशा प्रकारे ते नंबर्स पुढे पुढे वाढत जाईल. मग अशा प्रकारे कुठेतरी कुठला तरी एक नंबर घ्यायचा लांबचा कोणता तरी, मग त्याला आपण म्हणतो की n, म्हणजेच AN हा कितव्या प्लेसचा असायला पाहिजे, तर तो असायला पाहिजे nth टर्म. अशा प्रकारे या सिक्वेन्सची आता इथे काही एक्झाम्पल्स तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत की हे जे काही सर्व आहेत याला आपण म्हणतो सिक्वेन्स. यांच्यामध्ये डेफिनेट ऑर्डर या नंबर्सची आपण केलेली आहे. 4 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 8 येतात, 8 मध्ये पुन्हा मल्टिप्लाय केल्यानंतर 4 इंटू 1, 4 इंटू 2, 4 इंटू 3, 4 इंटू 4, अशा प्रकारे यांचं अरेंजमेंट लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे सेकंड मध्ये जर का बघितलं तर 2, 4, 8, 16, 32 प्रत्येकाचं ते एक वैशिष्ट्य काय दिसतंय तुम्हाला, प्रत्येकाच्या ट्वाईस केलेलं आहे. पहिला जो नंबर दिलेला आहे त्याला ट्वाईस केलेला आहे, म्हणजे 2चा ट्वाईस 4, 4चा ट्वाईस 8, 8चा ट्वाईस 16, म्हणजे सगळ्यांच्या मल्टिपल बाय, म्हणजे थोडक्यात काय इथं मल्टिप्लाय बाय 2 केलेला दिसत आहे. त्याच्यानंतर थर्ड जे दिसतंय तुम्हाला 1/5, 1/10, याच्यामध्ये न्यूमरेटर हा सेम लिहिलेला आहे, फक्त डिनॉमिनेटर हा 5 ने ऍड केलेला आहे. तर हे सगळे जे काही एक्झाम्पल्स झालेले आहेत हे सर्व एक्झाम्पल्स आहेत सिक्वेन्सचे. आता तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल की काय आहे सिक्वेन्स. जर सिक्वेन्स आपल्याला माहिती असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. आता पुन्हा एकदा बघूयात, पुढचा पॉइंट आहे टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स. इन अ सिक्वेन्स द ऑर्डर टर्म, जे विशिष्ट पद्धतीने लिहिलेले जे नंबर्स असतात, ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1, T2, T3 अप टू Tn, म्हणजे या प्रकारचा तो सिक्वेन्स असणार आहे. म्हणजे पहिला जर टर्म असेल तर त्याला आपण आता याच्यानंतर पुढे डिफाईन करणार आहोत की तो पहिला टर्म म्हणजेच T1 आहे. दुसरा टर्म म्हणजे दुसरा जो काही नंबर आहे त्याला म्हटलं जातं T2, तिसरा नंबर आहे त्याला म्हटलं जातं T3, आणि अशा प्रकारे nth टर्म जो कोणता असेल तर त्याला आपण म्हणतो Tn. ओके, अशा प्रकारे हे असतात. इन जनरल द सिक्वेन्स इज रिटन ॲज इन कर्ली ब्रॅकेट Tn. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला Tn डिफाईन करायचं असेल त्यावेळेस त्याला कर्ली ब्रॅकेट केल्या जाते, मध्ये Tn लिहिलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला डिनोट केलं जातं. मी आता एक नंबर लिहितो आहे, या इथे बघा Tn. ओके, तर या Tn मधल्या आणि या Tn मधला फरक हाच आहे की हा कर्ली ब्रॅकेट मध्ये आहे, म्हणजे याला विशिष्ट ऑर्डरनी काही नंबर्सचा तो सेट आहे, पण हा Tn जो आहे हा फक्त एक कुठला तरी nth टर्म आहे. दोन मधला फरक लक्षात घ्या. ही इट इज नोन ॲज सिक्वेन्स, आणि हा काही सिक्वेन्स नाहीये, हा त्या सिक्वेन्स मधला nth टर्म आहे. हा त्या सिक्वेन्स मधला nth टर्म आहे. पुढे जाऊयात. Next point, in a sequence, if a sequence is infinite for every position, every positive integer n, then there is a term Tn. सिंपल आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की असं करत करत पुढे कुठला तरी एखादा नंबर घेतलाय तर तो आहे Tn, आणि त्याच्यानंतर सुद्धा पुढे जाऊ शकतात. आहे काही एक्झाम्पल्स लक्षात घ्या तुम्हाला. आता इथं पहिला सिक्वेन्स दिलेला दिसतो, हे सिक्वेन्सच आहे 9, 15, 21, 27. यातला फर्स्ट टर्म म्हणजे T1 कोणता असणार आहे, तर हा या इथे 9 आहे. हा 15 जो काही आहे तो येतो आहे T2. त्यानंतर 21 नेक्स्ट टर्म दिसतोय तुम्हाला T3, त्याला T3 म्हटलं जाईल. आता नेक्स्ट पहा, -2 हा T1, -6 म्हणजेच T2, -10 म्हणजेच T3. अशा प्रकारे काही नंबर्सची आपण अरेंजमेंट केलेली आहे आणि त्याला आपण T1, T2, T3 अशा प्रकारे आपण म्हणू शकतो आहे. काही अजून काही एक्झाम्पल्स मला द्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये some sequences are given below. Check
वेदर देअर इज रूल अमंग द टर्म्स, काय विशिष्ट रूल आहे का, तेवढं आपल्याला याच्यामध्ये पुढच्या काही एक्झाम्पल्स मध्ये ओळखायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, काय सिमिलरिटी आहे किंवा काय डिफरन्स आहे दिलेल्या सिक्वेन्स मध्ये, ते सुद्धा आपण त्याच्यावर काही चर्चा करणार आहोत. काही सिक्वेन्स हे तुमच्या समोर हे इथे लिहितो आहे. पहिला बघा, एकदा चेक करा. 1, 4, 7, 10, 13. समजलं असेल तुम्हाला की आता याच्यामध्ये 1 आणि 4 यांच्यामध्ये जो डिफरन्स दिसतो आहे, यामधला फर्स्ट टर्म कोणता आहे तर 1, सेकंड टर्म म्हणजे T2 कोणता आहे तर 4, T3 म्हणजे 7, T4 म्हणजे 10, T5 म्हणजे 13. आता या 1 मध्ये 3 ऍड केल्यानंतर 4 येतोय, पुन्हा 4 मध्ये मी पुन्हा +3 केल्यानंतर 7 येतो आहे, 7 नंतर परत 3 ऍड केल्यानंतर इथं 10 येतो आहे. याच्यामध्ये 10 मध्ये 30 म्हणजे 3 ऍड केल्यानंतर पुन्हा 13 येतोय. म्हणजे याच्यातला रूल कोणता आहे की प्रत्येक टर्म मध्ये 3 ऍड केलेला आहे. कन्सिक्युटिव्ह टर्म्स मध्ये 3 ऍड केल्यानंतरचा हा सिक्वेन्स तयार झालेला आहे. पुढचा जो टर्म आहे तो येतोय तुम्हाला 6, 12, 18, 24. सिंपल आहे. 6 मध्ये ऍड केलेले आहे 6 म्हणजे ते आन्सर आलं 12. 12 मध्ये पुन्हा ऍड केलेला आहे 6, पुन्हा 18 आलाय. 18 मध्ये पुन्हा 6 ऍड केल्यानंतर परत 24 येत आहे. म्हणजे याच्यामधला रूल कोणता आहे की प्रत्येक टर्म मध्ये 6 ऍड केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल मध्ये 3, 3, 3, 3 याच्यामध्ये कुठल्याही नंबर्सनी आपण ऍड केलेला नाहीये किंवा म्हणजे त्याला जर आपण म्हणायचं असेल तर याच्यामध्ये 0 ऍड केलेला आहे. दुसऱ्या भाषेत जर का सांगायचं असेल तर ह्याच्यामध्ये 3, 3, 3 म्हणजे 0 ऍड केलाय. किंवा याला अजून मी या पद्धतीने पण म्हणू शकतो की प्रत्येक टर्मला 1 नी मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे 3 into 1, 3 into 1, 3 into 1. थोडक्यात काय तर याला 0 नी ऍड केलेलं आहे किंवा 1 नी मल्टिप्लाय केलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये -1 आणि -1.5 यातला काय डिफरन्स दिसतोय तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येकामधून जसं आतापर्यंतच्या पहिल्या याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे तसे सबट्रॅक्ट सुद्धा केलेले आहे. इथं -0.5 जर मी सबट्रॅक्ट केलं तरच इथे येत आहे -1.5. परत -1.5 ऍड सबट्रॅक्ट केल्यानंतर -0.5 जर का हे केलंय त्याच्यामध्ये की त्याच्यानंतर येणार आहे -2, त्याच्यानंतर येणार आहे -2.5. अशा प्रकारे हे नंबर्स दिसतात तुम्हाला. हे झाले 4. पाचवं एक्झाम्पल बघा एकदा, काय वैशिष्ट्य या सिक्वेन्सचं. 4, 16, 64 म्हणजेच काय केलेलं आहे की जो पहिला टर्म आहे म्हणजे टर्म 1 T1 या 4 ला जर मल्टिप्लाय केलेला आहे 4 नी, 4 ला जर मल्टिप्लाय केलेलं आहे 4 नी तर येणारा आन्सर येतं हे 16. या पुन्हा या 16 ला मल्टिप्लाय करावं लागेल 4 नी. म्हणजे याच्यामधलं रूल काय आहे तर कन्झिक्युटिव्ह टर्म्सला 4 नी मल्टिप्लाय केलाय. म्हणजे तुमच्या आता ही गोष्ट लक्षात आली असेल की सिक्वेन्स म्हणजे विशिष्ट ऑर्डर आहे. याच्यामध्ये काहीचा डिफरन्स असू शकतो किंवा काहीचा मल्टिपली त्यांच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. किंवा जसं की आता 6 मध्ये घेतलेला आहे 1 चा क्यूब, 2 चा क्यूब, हे सगळे प्रत्येक विशिष्ट नंबर्सचे हे क्यूब घेतले गेलेले आहे. अशा प्रकारे या नंबरचे एकूण 6 एक्झाम्पल्स आपण पाहिले आहेत. याच्यामध्ये यांची विशिष्ट अरेंजमेंट आपण ती पाहिलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं फाइंड सिमिलरिटी बिटवीन 2 सिक्वेन्सेस. काही सिक्वेन्स दिसत आतापर्यंत इथे समोर सिक्वेन्स दिसत आहेत, ह्याच्यामध्ये काय दिसतंय, वैशिष्ट्य काय दिसत आहे तर याच्यामध्ये पहा 1, 2, 3 आणि 4 यांचा जर का आपण विचार केला 1, 2, 3 आणि 4 यांचा जर का विचार केला सो हिअर इन सिक्वेन्स ह्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य दिसत आहे. काय तर similarity is that next term is obtained by adding किंवा subtracting, adding a particular number to the previous number. लक्षात घ्या, अशा प्रकारचे जे काही अरेंजमेंट असते या अरेंजमेंटला म्हटलं जातं अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो each of this sequence is called an arithmetic progression. आता पाचवं जर का मी बघितला तर यामध्ये बघा तुम्ही इथे
4, 16 आणि 64 याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग. पहिल्या 4 मध्ये ऍड केले होते आणि आताच्या या टर्म मध्ये मल्टिप्लाय केला होता प्रिव्हियस टर्मला आणि त्याच्यानंतर पुढचा टर्म आलेला होता. या प्रकारचा जो काही सिक्वेन्स असतो या सिक्वेन्सला म्हटलं जातं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे थोडक्यात आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की काही नंबर्सला जर का म्हणजे प्रिव्हियस टर्म मध्ये ऍड केला विशिष्ट नंबर, एखादा कॉन्स्टंट नंबर जर का ऍड केला तर त्याला आपण म्हणत असतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. जर मल्टिप्लाय केला तर त्याच्यापासून त्या सिक्वेन्स जो तयार होतो त्या सिक्वेन्सला म्हटलं जातं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि आता 6व्या याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येईल 1 क्यूब याच्यामध्ये असं काही कुठलं मल्टिप्लाय किंवा ऍड करून चालणार नाहीये, पण मात्र नंबर्सची अरेंजमेंट ही एका विशिष्ट डेफिनेट ऑर्डर मध्ये दिलेली आहे, म्हणजेच त्याला सुद्धा आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. पण या सिक्वेन्सला कुठलंही पण अशा प्रकारे आपण जो सिक्वेन्स आहे याला आपण we can say neither arithmetic progression nor geometric progression. अशा प्रकारे बरेच आपण मी सिक्वेन्स बघितलेत. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशाला सिक्वेन्स म्हणणार आहोत आणि कशाला सिक्वेन्स म्हणणार नाहीत. आणि जर सिक्वेन्स असेल तर कोणते सिक्वेन्स हे अरिथमेटिक प्रोग्रेशन्स असतात आणि कोणते सिक्वेन्स हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन्स असतात किंवा कोणते सिक्वेन्स हे कोणीही नसतं, म्हणजे जॉमेट्रिक पण नाही आणि अरिथमेटिक सुद्धा नसतं. ओके, अशा प्रकारे आता आपल्याला नेमकं बघायचं की अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जेवढं बघितलं हे फक्त सिक्वेन्स होतं आणि ज्याला सिक्वेन्स हा कन्सेप्ट माहित असेल तोच अरिथमेटिक प्रोग्रेशन कडे व्यवस्थितरित्या वळू शकतो. आता आपण पाहणार आहोत अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे नंबर्स दिसत आहेत तुम्हाला काही, हे सिक्वेन्स आहेत, नो डाऊट हे सर्व सिक्वेन्स आहेत. 100, 70, 40, 10 म्हणजे थोडक्यात काय दिसतंय तुम्हाला, पहिल्या टर्म मध्ये 30 हा मायनस केला किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मी हे पण सांगू शकतो की -30 हा ऍड केला. दुसऱ्या टर्म म्हणजे T2 मध्ये पुन्हा -30 केलाय, 40 येणार आहे. 40 मध्ये -30 केला, पुन्हा 10 येत आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय दिसतंय पहिल्या याच्यामध्ये किंवा हे जे सगळे नंबर्स दिसत आहे विशिष्ट एक कॉन्स्टंट नंबर असतो की तो प्रिव्हियस टर्म मध्ये ऍड केला जातो किंवा सबट्रॅक्ट केला जातो. तर अशा प्रकारची जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला म्हटलं जातं अरिथमेटिक प्रोग्रेशन. So the definition of arithmetic progression will be like this. The sequence, लक्षात घ्या, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एक प्रकारे सिक्वेन्सच आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा एक सिक्वेन्सच आहे. आता तो सिक्वेन्स म्हटल्याबरोबर त्याला सिक्वेन्सची डेफिनेशन सुद्धा अप्लाय होते की विशिष्ट नंबर्सची अरेंजमेंट. द सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. द सिक्वेन्स इन विच, हे पहा हे महत्वाचं काय आहे तर हा सुद्धा एक सिक्वेन्सच आहे आणि या सिक्वेन्स मधल्या कन्झिक्युटिव्ह टर्म्सचा जो डिफरन्स आहे आणि दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट. इट इज नोन ॲज अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिस इज नोन ॲज अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, आता हे लक्षात आलंय आपल्या. ही झाली अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. पुढे जाऊयात. If the difference between two consecutive term is a constant, आहेच तो कॉन्स्टंटच आहे आणि तो जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला डिनोट केलं जातं कॉमन डिफरन्सनी. अशा प्रकारे हा कॉमन डिफरन्स काय तर दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स असेल त्याला म्हटलं जातं कॉमन डिफरन्स अँड इट इज जनरली डिनोटेड बाय कॅपिटल स्मॉल d. So d is a difference. D is a difference. In a sequence, in an AP, if first term is denoted by A, always first term is denoted by A. आणि कॉमन डिफरन्स आताच मी सांगितलंय तुम्हाला की D ने डिफाइन केलेला आहे. त्यावेळेस पहिला टर्म कुठला असायला पाहिजे A. T1 is equal to A म्हणजे पहिला टर्म. T2 काय तयार होईल तर T2 म्हणजे पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड केलेला आहे म्हणजेच A प्लस D, म्हणजेच A प्लस
डी. अशा प्रकारे सेकंड टर्म म्हणजेच T2 तयार होतो. जर T3 आपल्याला बघायचं तर T3 कशा पद्धतीने तयार होणार आहे, तर सेकंड टर्म मध्ये म्हणजे A प्लस डी मध्ये पुन्हा डिफरन्स ऍड करायचा आहे, म्हणजेच A प्लस डी हा झाला सेकंड टर्म आणि त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे डिफरन्स, म्हणजेच A प्लस डी प्लस डी अँड दॅट इज इक्वल टू A प्लस 2D. अशा प्रकारे हे कंटिन्यू म्हणजे T4 जर का असेल तर T4 म्हणजेच काय, T3 प्लस डिफरन्स. T5 काय असणार आहे, T4 प्लस डिफरन्स. ओके, तर अशा प्रकारे सो AP हॅव्हिंग द फर्स्ट टर्म ॲज अ A अँड कॉमन डिफरन्स D, या प्रकारे आपण लिहू शकतो. A पहिला टर्म, दुसरा टर्म कोणता, A प्लस डी, तिसरा टर्म A प्लस 2D, चौथा टर्म A प्लस 3D. असं करत करत गेलोय तर आपल्याला nth टर्म कोणता असणार आहे, nth टर्म हाच असायला पाहिजे A प्लस n-1. nth टर्म आहे n-1 इंटू द डिफरन्स. अशा प्रकारे ही झालं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तुमच्या लक्षात आलं असेल की काही दोन नंबर्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट पाहिजे, मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ठीक आहे, हा झाला कॉमन डिफरन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन. आजच्या चॅप्टर मध्ये, आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं ते थोडक्यात रिव्ह्यू घेऊ आणि उद्यापासून म्हणजे नेक्स्ट मध्ये आता आपल्याला बघायचं आहे एक्सरसाइज 3.1. बट बिफोर दिस लेट अस रिमेंबर फर्स्ट व्हॉट वी सी हियर. In a sequence, if difference between two consecutive terms, आता between two consecutive terms म्हणजे एक आहे समजा Tn+1 आणि त्याच्या आधीचा Tn+1 -1 म्हणजे Tn+1 minus Tn is a constant, then the sequence is called arithmetic progression. लक्षात घ्या, जो सिक्वेन्स आहे, जो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे तोच सिक्वेन्स आहे, पण जो सिक्वेन्स आहे तो प्रत्येक वेळेस अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल असं नाही. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ टाइप ऑफ सिक्वेन्स. ओके, इन एन AP अरिथमेटिक प्रोग्रेशनला AP असं सुद्धा आपण डिनोट करू शकतो. नाउ the difference between two consecutive term is constant and it is denoted by D. आणि तिसरं पाहिलं होतं की डिफरन्स कॅन बी अ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो सुद्धा असू शकतो. अशा प्रकारे आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे सिक्वेन्स, इंट्रोडक्शन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. फॉर दॅट फर्स्ट वी सॉ सिक्वेन्स, देन टाइप ऑफ सिक्वेन्स, देन अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने लिहायचं आहे हे सुद्धा आपण आज शिकलेलो आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे 3.1. आज आपल्याला इथपर्यंतच स्टॉप करतोय. थँक्यू.